देखनी मुरत चंदनी साकारली अंतरी भक्तीत दंगल चित्त हे रंगल विठ्ठलाच्या पाऊली धन्य हा झाला जीव पाहिली वारी डोळ्यात चंद्रभाग धावून आली सुख जन्माच हे भेटल आम्ही पाहिला हो विठ्ठल सुख जन्माच हे भेटल आम्ही पाहिला हो विठ्ठल दुःख का पुरा सम पेटल आम्ही पाहिला हो विठ्ठल होई राख घेता विठ्ठलाचं नाम विठ्ठलाचा जप हेच काळजाच काम दिंडी सोहळ्याचं हे 9वं वर्ष आहे। श्री क्षेत्र राजापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा गेली 9 वर्षापासून चालू आहे। आपण आगेशी बाबांच्या समेत त्यांच्या आश्रयाखाली आपला सतत प्रवास चालू आहे। आपल्या दिंडीमध्ये गंगापूर तालुका, वैजापूर तालुका, कोपरगाव तालुका, निफाड तालुका, नांदगाव तालुका, येवला तालुका, चांदोड तालुका अशी दुरून दुरून सर्व मंडळी एकत्र झालेली आहेत। आणि म्हणजे येवला तालुका आणि काही गडावर निघालेला हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आनंदात वाजत गाजत आज हा वारकऱ्यांच्या समावेश चाललेला हा सोहळा अगदी उत्साहामध्ये जवळजवळ 9-10-12 दिवसापासून अगदी आनंदामध्ये वारकऱ्यांची भजन म्हणत भजनी मंडळ आणि वारकरी सर्व वारकरी गायन करत भजन म्हणत असा हा सोहळा आनंदामध्ये ही वाटचाल चालू आहे। तरी सर्व वारकरी आपले एक दिलाने एकजुटीने त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी अगदी आतुरतेने वाट पाहून आहे आणि गेली 1-2 दिवसातच आता त्या भगवान परमात्म्याच्या विठुरायाची सर्व वारकऱ्यांनी भेट होणार आहे। या माध्यमातून असा हा सोहळ्याची वाटचाल आहे। तरी सर्व वारकऱ्यांनी माझ्याकडून शुभेच्छा। श्री क्षेत्र राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक श्री क्षेत्र पंढरपूर गेली 9 वर्षापासून आपला हा पायी दिंडी सोहळा महामुनी अगस्ती महाराज यांच्या या आश्रयाने आणि आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या दिंडीचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण दराडे महाराज तसेच आपले चालक आदरणीय हरिभक्तपरायण राधाकृष्ण थोरात या सगळ्या मंडळीच्या मार्गदर्शनानं आपण गेली 9 वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा अविरतपणे भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणाशी सदैव असा चालत आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या दिंडीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा गाजावाजा व्हावा अशा पद्धतीनं मला तरी या ठिकाणी असं वाटतं की त्याचा निश्चितच या ठिकाणी उल्लेख व्हावा की आपली अशी दिंडी आहे की एकही रुपयाची भिशी या ठिकाणी आपल्या दिंडीला कोणी महाराज घेत नाही। हेच खऱ्या अर्थानं आपलं वैशिष्ट्य आहे। अनेक प्रकारच्या आपण दिंड्या बघतो परंतु अशा पद्धतीची ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी दिंडी आहे की तिथं 1 रुपयाची वा कोणत्याही वारकऱ्याकडून भिशी घेतली जात नाही। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ही आपली आदर्श अशी दिंडी खऱ्या अर्थानं आणि भगवान परमात्म्याला हेच म्हणजे माझ्या मतानं भगवंताला हेच मान्य आहे की खऱ्या अर्थानं माझा वारकरी माझा भक्त कोणत्याही प्रकारचा त्याला कोणाकडून त्रास न होता तो माझ्यापर्यंत यावा आणि वाट पाहे उभा भेटीची आवडी होता कृपाळ तातडी होता वेळ अशा पद्धतीनं परमात्मा या वारकऱ्यांची वाट पाहत पंढरीमध्ये उभा आहे। आणि प्रत्येक